किती वेळचं मी स्टँडवर आली पण ही मला शोधते, मी हिला शोधते, कुठे सापडतच नव्हती. एवढी शानी पोरगी आहे. माझा उपवास आहे म्हणून मी निरंकार केलाय, मी काय खाल्लेलं नाहीये सकाळपासून, तर हिने पण काय खाल्लं नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर आज मी निघाली आहे इंदापूरला सलोनीकडे. तर ते का कशासाठी ते पुढे तुम्हाला सांगणार आहे मी. तर आज 26 जानेवारी पण आहे आणि जाता जाता सकाळी सकाळी बबडीचं शूट करून मी निघाली आहे. तर बघा इकडे आमचं शूट चालू आहे, पण झोपेतून जस्ट उठले त्यामुळे मॅडम काही रिॲक्शन देत नाही आहेत. हाश ना बबलीला. सो आता आमचं शूट करून झालं आहे आणि आता मी ओला पण बुक केले. इथून स्वारगेटला जायचं आहे आणि स्वारगेटमधून मग इंदापूर बसने जायचं आहे. सो ओलाची वाट बघत बसली आहे मी आता. फायनली माझी ओला पण आलेली आहे. तर स्वारगेट स्टँडला पोहोचली आहे मी आणि आता इंदापूरची बस बघू कधी भेटते. 11 पण वाजून गेलेत. सो आता 11ची तर बस आहे की नाही माहीत नाही. तेव्हा तरी नशीब पुढेच लागली आहे बघा बस आणि अजून गेलेली नाही आहे ती. आल्या आल्या भेटली आणि रिकामी पण दिसते. बघा आल्या आल्या बस मिळाली आहे मला आणि प्लस बस रिकामी आहे, फ्रंट सीटच भेटली. सो आता टेन्शन नाही, डायरेक्ट मी 4पर्यंत ॲटलीस्ट पोहोचू शकते तिच्यापर्यंत. आणि चौफुलच्या पुढे आले आणि इथे बस थांबलेली आहे जेवणासाठी. बट माझा उपवास आहे आणि तोही निरंकार करते मी, सो मी काही नाही उतरली आहे. तर 20 मिनिट आता इथे बस थांबेल आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास. आता 2 वाजून गेलेत आणि आता बस आली भिगवणला. एक दीड तासात आता पोहोचेल मी इंदापूरमध्ये. सलोनी माझी वाट बघतच स्टँडवर आधीच येऊन थांबली होती आणि त्यात आम्ही कॉलवर बोलतोय पण सापडतच नव्हतं एकमेकांना. तर फायनली सापडली आणि बघा आमच्या दोघींचा पण आनंद गगनात मावत नाही आहे भेटल्यानंतरचा. सो मॅडम भेटलेल्या आहेत. किती वेळचं मी स्टँडवर आली पण ही मला शोधते, मी हिला शोधते, कुठे सापडतच नव्हती. आणि तरी खूप लवकर पोहोचले. जस्ट बघा आता 3 वाजलेत, मी 11ला निघलेले, 3ला 4 तासात पोहोचले. गेल्यापेक्षा लवकर पोहोचले. अक्कलकोट. आणि सकाळपासून मी काही न खाता आली आहे, उपवास आहे सो. तर त्यामुळे आल्या पहिला उसाचा रस पिला. तर सलोनीचं आहे एक फंक्शन जे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायलाच मिळेल आणि त्यासाठीच तिला पार्लरमध्ये थोडंसं क्लीनअप वगैरे करायचं होतं. तर आल्या इकडे पार्लरमध्येच मला घेऊन आली आहे ती आणि इकडे तिचं चालू आहे बघा. मला तर खूप जास्त कंटाळा आला आहे, सो मी आता इथेच झोपणार आहे. जेव्हा ती झोप होईल तेव्हा आता उठणार आणि मग तिच्या गावी जायचं आहे पुढे अजून. फायनली मॅडमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय घरी. इथल्या घरी जाऊन परत आम्हाला जायचं तांदूळवाडीला. आणि मला म्हटली तू येईपर्यंत मी सगळं आवरून बसणार आहे, पण इथं आल्यानंतर इथं सगळं चालू आहे बघ अशी करते मला. इकडे बघा काहीतरी इंदापूरमध्ये मॅचेस सुरू आहेत. इकडे ग्राउंडवरती क्रिकेट वगैरे खेळायचं चालू आहे. मॅडम आवरा, घरी कधी पोचायचं. सो आता फायनली आम्ही निघालेलो आहे सलोनीच्या गावी तांदूळवाडीला. सध्या इंदापूरमध्ये आहे. इंदापूरमध्ये ती राहते, मेडिकल इंदापूरमध्ये, बट मेन गाव तिचं तांदूळवाडी. तर तिकडे निघालो आता. जवळपास परत नाही 6 महिने झाले असेल ना. 6 महिन्यांनी परत चालले मी. आता 3ऱ्यांदा आले, 2दा ऑलरेडी आलेले. कधी म्हणजे आपल्या ह्याला वारीला ये दिल जो बरसों से खाली खाली था, तुम्हारे आने से लगा है दीवानी सा. बघा जाता जाता स्ट्रॉबेरी दिसले तर लगेच हिला दिसेल ते घ्यायचंच असतं मी आधी. पोरगीच्या मागच्या काय सगळं संसार संपत नाही. इकडे मेडिकलमध्ये आलोय, मेडिकलमधलं सगळं व्यवस्थित लावून आता निघालोय आम्ही घरी. आता आम्ही थांबलोय बाजार घ्यायला. माझा फेवरेट आहे म्हणून बटाटा घेतीयस ना.
मुळ्याच्या शेंगा घे ना आता. खूप दिवसांनी दिसलं ग मला बाजारात. मला खूप आवडतात. 1 किलो हा ना. हा पोरगीनं पिशवी भरली तेव्हाच ही तिथनं बाहेर निघाली. एवढी शाणी पोरगी आहे. माझा उपवास आहे म्हणून मी निरंकार केलाय, मी काय खाल्लेलं नाहीये सकाळपासून. तर हिने पण काय खाल्लं नाही आणि मला सकाळी बोलली नाही मी जेवून बसते, आणि आत्ता बोलता बोलता हिच्या तोंडातून गेलं की हिने पण काही खाल्लं नाहीये. मग आता काहीच खाल्लं नाही त्यामुळे तुला मळमळ झालं होतं. तुला सहन होत नाही तर गरज होती का? मी उसाचा रस पिला होता. मग पोटात काहीच नव्हतं आणि तुला ते सहन नाही झालं. मला सवय आहे. तुला कोणी शहाणपण करायला लावलेला? ठीक आहे, बस खायला लागली. त्यामुळे आता हिच्यासाठी जबरदस्तीनं वडापाव खायला थांबवलंय आणि मी घेतलंय माझ्यासाठी ताक. तर ना ज्या वेळेला आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला पण मी सलोनीकडे आधी आलेली वगैरे आहे. तर नेहमी ती माझ्या स्कूटीवरती मागे बसलेली असायची, पण फायनली ती शिकलेली आहे गाडी आणि आता ती स्कूटी चालवते आणि तिने नवीन स्कूटी घेतलेली आहे. सलोनीची नवीन स्कूटी आहे त्यामुळे त्याच्यावरती मला ती राईड करते. तर आज सोमवार आहे आणि जाता जाता हिच्या गावाकडे जातानाच अर्धनारी नटेश्वर म्हणजेच आपल्या महादेवाचं मंदिर आहे. तर सोमवारचं आली आहे त्यामुळं जवळपास 2 वर्षानंतर आता माझं महादेवांचं पण इथलं दर्शन होतंय. सो छान वाटते आणि खूप इथलं मंदिराची महती पण खूप छान आहे आणि बरोबर सोमवारचं दर्शन पण मिळतंय मला इथे. बघा मला सलोनीनं किती सगळीकडेच हे लावले पण खूप छान वाटतं. आणि काय माहिती या मंदिरात इतकं प्रसन्न आणि इतकं शांत होऊन जातं ना मन. मला खूप जास्त आवडतं आणि खूप दिवसापासून यायचं असं चाललेलं, बट लास्ट टाइम पण आले तेव्हा घाईत होते. पण ह्या वेळेला जाता जाता मेन सोमवारचं दर्शन मिळालं त्यामुळं खूप सुंदर दर्शन पण झालं आणि खूप शांत वाटतं इथं. गाडी शिकल्यापासून मॅडम काय मला गाडी द्यायलाच तयार नाही आहे त्यामुळं आता पण तीच घेतो म्हणतीये. सो चला आता संजयसोबत प्रवास करायचा आहे. आता आम्ही घरी आलोय सलोनीच्या गावी म्हणजे गावाकडे पोहोचलोय आणि आल्या आल्या काकींची भेट वगैरे झाली खूप दिवसांनी. मला सिंपलच आवडतं बघा. दही चटणी काय बघा सिस्टीम कशी आहे इथली, एकदम जुन्या पद्धतीचा वाडा आहे. तर जेवण वगैरे झाले आमचं छानपैकी आणि आता आम्ही निघालो थोडी शतपावली करायला. इथल्या इथं फिरायला नेतीये मला. आत्ता कसलं कीर्तन चालू आहे? आमच्या तर भजन रोज उद्या सकाळी. ओके, उद्या सकाळी मी तुम्हाला सगळं गाव दाखवते हिचं. आत्ता मस्त आम्ही शतपावली वगैरे करणार आहे आणि परत घरी जाणार आहे चुपचाप. तर मी हा ब्लॉग पण इथंच एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट नक्की करा आणि अजून ह्याचे पार्ट पुढे चालू असणार आहेत, येणार आहेत आणखीन ब्लॉग. सो अशा इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.